presence of the Lord this time. या सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Such a wonderful thing when we, as children of God, when we come together to lift His name on high. किती अद्भुत आहे की देवाच्या लेकरांना आपण एकत्र येतो आणि त्याचं नाव उंचावतो. Are we ready to worship Him? त्याची उपासना भक्ती करायला आपण तयार आहोत का? Can I see your hands? तयार असाल तरच हात दाखवा. Amen. Let us all lift up our hands and worship Him and praise Him this time. आपण आपला हात उंच करूया, त्याच्या नावाची स्तुती भक्ती करूया. Let's not just lift because we have to, but because we want to. आणि आपल्याला हात उंच करा, आपल्याला कुणी जबरदस्ती केला असं नाही, परंतु आपण स्वतःहून करूया. Because He deserves all the glory, honor and praise. कारण स्तुती भक्तीच तो योग्य आहे. Let us all worship Him. Let us all praise Him. सर्व त्याची स्तुती भक्ती करूया. Give Him glory. त्याला गौरव देऊया. Surrender everything into His mighty hands. सर्व काही त्याच्या पराक्रमी हातामध्ये समर्पण करूया. With a heart of thanksgiving, let us all come before Him. हृदयात उपकार स्तुती घेऊन त्याच्याकडे येऊया. With your hands lifted high, worship Him. हात उंच करून त्याची उपासना भक्ती करूया. Hallelujah, hallelujah. हालेलुया. Thank you, Father, for your wonderful presence between us. प्रभू तुझे उपकार मानतो अद्भुत उपस्थितीबद्दल. That even in the midst of chaos, your presence is always there with us. प्रभू काही गोंधळ झाला तरी तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. We praise you, Father. आम्ही तुझी स्तुती करतो. We worship you, Jesus. उपासना भक्ती करतो. Hallelujah, hallelujah. हालेलुया. Be glorified, Father. त्या नावाचं गौरव करतो. We as your children, we want to worship you. तुझे लेकरं आहे तर आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Thank you, Father. धन्यवाद. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। All the glory, honor and praise belongs to you. Sara Adar. Hallelujah. Thank you. Oh, Adar और महिमा वो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी वो तेरी मर्जी, आए तेरा राज यहाँ,
श्रेष्ठ प्रभु. Lord, let your We name worship you, Lord. be Come on, above. church, we can do better than this. Praise Him. Glorify Him. Hallelujah. Hallelujah. Thank you, thank you, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. We've been washed by the precious blood of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने आपण धुवून शुद्ध झाला And आहोत. we've been redeemed by the blood of Jesus Christ. Amen. येशूच्या रक्ताने आपल्याला मुक्ती उद्धार मिळाला. Amen. You know, His word says that whenever we ask for forgiveness, त्याचं वचन सांगते जेव्हा केव्हा आपण क्षमा मागतो, He is just to forgive us. तो विश्वासू आणि न्यायी आहे आपल्याला क्षमा Amen. करण्याकरता. Amen. So let us not hold back because we have done some things in our lives. आपल्या जीवनात काही केलं असल्यामुळे काही गोष्टी आपल्या मागे धरून ठेवू नये. But we have received the forgiveness already from our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच आपल्याला क्षमा दिली आहे. Let's sing this wonderful Marathi hymn and praise His name. हे मराठी गीत गाऊया, उपकार स्तुती करूया. माझ्या पातकाची केली माफी मला, केली माफी मला. माझ्या पातकांची केली माफी मला, केली माफी मला. माझे दोष मजला दिसले, प्रभू येशूने दाखविले. माझे दोष मजला दिसले, प्रभू येशूने दाखविले. खोल खोल सागरी बुडले, माफी मला, केली माफी मला. माफी मला, केली माफी मला. माझ्या पातकाची केली माफी मला, माफी मला. माझ्या पापासाठी मेला, प्रभू अधस्तंभी गेला. माझ्या पापासाठी मेला, प्रभू अधस्तंभी गेला. सर्व दंड त्याने भरला, माफी मला, केली माफी मला. माफी मला, केली माफी. गेला येशू स्वर्गी गेला, गेला येशू स्वर्गी गेला. सर्व शिष्याने पाहिला, गेला येशू स्वर्गी गेला. सर्व शिष्याने पाहिला. ही सुवार्ता कळवा सकला, प्रेम बोलला येशू, प्रेम बोलला. प्रेम बोलला येशू, प्रेम बोलला. माझ्या पातकांची केली माफी मला, केली माफी मला. माझ्या पातकाची केली माफी मला, केली माफी मला. All the forgiven of the Lord say praise the Lord. Praise the Lord. Praise the Come on Lord. church, lift your voice and say praise the Lord. मंडळी वाणी उंच करून म्हणूया praise the Lord. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. Lord Jesus Christ has
set us free from all the sins. He has set us free from everything that is hindering us. जे गोष्टी अडकण करते सगळ्या गोष्टी त्याने आपल्याला So let सुटका us दिली all आहे. freely worship Him and praise Him. मोकळेपणे त्याची स्तुती भक्ती करूया. Thank you. धन्यवाद. यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया है शैतान की चाल से. हाँ, यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. यीशु ने हमें बचाया. सारे हाथ उठा के गाएंगे तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. हमने शांति पाई है यीशु के नाम से. हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से. हमने शांति पाई है यीशु के नाम से. और हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से. तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया. Shalom, शांति और सलाम हम लाए थे आपके नाम. Shalom, शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम. Shalom, शांति और सलाम लाए थे आपके नाम. Shalom, शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम. तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया. हालेलुया. Let God arise. परमेश्वर प्रकाशमान हो. The next song that we're going to sing पुढील गीत जे आपण गाणार आहोत is not just a song, केवळ गीतच नाही, but let this be a declaration, church, मंडळी आपला हा जाहीरनामा असू द्या. that in our lives and in every situations, let God arise. आपल्या जीवनात प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर प्रकाशमान हो. And when God arises, ज्यास परमेश्वर प्रकाशमान होतो, all the enemies will be scattered. सर्व शत्रूंची पांगापांग होईल. All the enemies will be scattered. सर्व शत्रूंची Come on, church, पांगापांग say होईल. amen. मंडळी आमेन All म्हणा. his enemies will be scattered. सर्व त्याच्या शत्रूंची So let पांगापांग us all होईल. just proclaim as one children of God and just say, let God arise. आपण सर्वजण देवाचे एक लेकर म्हणून जाहीर करूया की परमेश्वर प्रकाशमान हो. Let God arise. Let God arise. Let God arise.
let the righteous be glad. Yes, let them rejoice with gladness. God has triumphed mightily. Let God arise. Let God arise. Let God arise. Let God arise. Let his enemies. Let his enemies be scattered, and let the righteous be glad. Yes, let them rejoice with gladness. God is triumphed mightily. Let God arise. Let God arise. Let God arise. Let God arise. It is good to praise the Lord and make music to your name, O God Most High. Let the music and faithfulness through the day and through the night. La 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 May I dwell in your courts, O Lord, then to flourish like the trees of Lebanon, planted in the house of Adonai, that to live forevermore. La 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 Rejoice, rejoice, daughter of Zion, shout aloud, Israel, sing rejoice with all your heart, O Jerusalem. Rejoice, rejoice, daughter of Zion, shout aloud, Israel, sing rejoice with all your heart, O Jerusalem. Roni, 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 Batazion, Hariu, Israel, Sinti Wasi, Bekolem, Bat Yerushalayim. Roni, Roni, Batazion, Hariu, Israel, Sinti Wasi, Bekolem, Bat Yerushalayim. For the Lord has taken your punishment, destroyed your enemies. King of Israel, God of all is He, in the midst of us, He is mighty. Rejoice, rejoice, daughter of Zion, shout aloud, Israel, sing rejoice with all your heart, O Jerusalem, O Jerusalem, O Jerusalem. Let God arise. Let God arise. Come on, church. Let God arise. 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 Hallelujah. Hallelujah. You know, His presence is here in our midst today. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. So let us all just sing the name of Jesus.
येशूचं नाव आपण गात राहू. The sweet name of Jesus. येशू ख्रिस्ताचं मधुर The नाव. powerful name of Jesus. सामर्थ्यशाली येशूचं नाव. There is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. Amen. Amen. There is power in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य And we are going to आहे. sing and praise to his name. आपण त्याच्या नावाची स्तुती करणार आहोत. त्याचं नाव Let's glorify him गाणार by आहोत. praising his name. गौरव करूया, त्याच्या नावाची स्तुती करूया. उद्धारे है, चंगाई है, उद्धारे है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. उद्धारे है, चंगाई है, रिहाई है यीशु नाम. यीशु नाम. अपना भरोसा तुझ पे रखा है, काहे का डर कैसी चिंता रे. तेरे लहू से शुद्ध हुए हैं, करुणा को तेरी यीशु हमने चकारे. अपना भरोसा तुझ पे रखा रे, काहे का डर कैसी चिंता रे. तेरे लहू से शुद्ध हुए, करुणा को तेरी यीशु हमने चकारे. तेरी वंदना गाए शाम सवेरे, तेरी हो महिमा. तेरी वंदना गाए शाम सवेरे, तेरी हो महिमा. राजाओं का राजा तू मेरा प्रभु है, तेरी हो महिमा. राजाओं का राजा तू मेरा प्रभु है, तेरी हो महिमा. यीशु महिमा तेरी महिमा, मेरे राजा यीशुआ गाओ तेरी महिमा. यीशु महिमा तेरी महिमा, मेरे राजा यीशुआ गाओ तेरी महिमा. यीशु महिमा तेरी महिमा, मेरे राजा यीशुआ गाओ तेरी महिमा. यीशु महिमा तेरी महिमा, मेरे राजा यीशुआ तेरी महिमा. ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, ओ यीशु नाम रे, यीशु नाम रे. ओ प्यारा नाम
नाम, यीशु 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 नाम। Yes, Lord, in your name we have everything that we need. हे प्रभू तुझ्या नावामध्ये आम्हाला सर्व We काही आहे. worship your holy name. पवित्र नावाची आम्ही उपासना We करतो. worship your holy name. पवित्र नावाची उपासना भक्ती We करतो. worship your holy name. आम्ही तुझ्या पवित्र Church, नावाची let us all lift up our hands मंडळी आपले हात उंच in करूया, surrenderance unto Him त्याला समर्पण करूया. and just say that, Lord, I worship you. प्रभूला संग प्रभू तुझी उपासना भक्ती करतो. I worship you. प्रभू तुझी उपासना भक्ती करतो. I worship you. प्रभू उपासना भक्ती करतो. Let us not stand still, but just speak to Him, glorify Him, worship Him, church. मंडळी शांत बसू नये, परंतु त्याच्या नावाला गौरव देऊ, त्याच्या नावाची स्तुती करूया. It is not only our songs that is worship to Him, केवळ आपलं गीतच त्याची उपासना भक्ती नव्हे, but it is what we praise Him with, what we speak to Him and glorify His name. जे काय आपण त्याच्याशी बोलतो, जे काही स्तुती करतो, Let your fruit of your lips be glorified unto Him. जेवढंचं फळ त्याच्या Just नावाचं गौरव करूया. worship Him, worship Him, उपासना भक्ती worship. करूया, उपासना भक्ती करूया. Hallelujah, hallelujah. Thank you, Hallelujah. thank you. धन्यवाद ईश्वर. Lord, let through my life, your name be glorified. प्रभू माझ्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव Through होऊ. everything that I do, your name be glorified. तू जे काही मी सर्व करेल त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा, ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा, कि जब तक जीऊं तेरी महिमा करता रहूं, ऐ खुदा। जब तक जीऊं तेरी महिमा करता रहूं, ऐ खुदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। जब भी पुकारा मैंने तुझे, मेरी हर दुआ को तूने है सुना, हर एक कदम पर साथ रहा, पास तुझको महसूस किया। अब वो सना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दिया।
let us all lift up our hands as आपण आपला हात उंच करूया. let's lift the name of Jesus on high. प्रभू येशूचं नाव उंचावूया. Let's lift his name on high. त्याचं नाव उंचावूया. भक्ती कर. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा, सबसे ऊंचा रहे. एक बार फिर से गाएंगे, ऊंचा है तेरा नाम यीशु. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा है तेरा नाम. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा Let us be seated in the presence of the Lord प्रभूच्या सानिध्यात आपण बसूया. as we prepare our hearts to come in the table of the Lord. प्रभू भोजनाच्या मेजामध्ये येण्याची तयारी आपण I करत request असताना Reverend S.G. Kori, Brother Sandesh Suryanshi, Brother Mark, Brother Sandeep Agarwal, Brother Sandeep Malela, Brother Nandikam, सर्वांच्या Brother नावाने Daniel Manohar, पुढे येऊया. Brother Nelson, Brother Bhandarkar, Brother Cutler, Brother Renukar, Brother Biseti, Brother Adhav. Please come forward. For that which I received from the Lord I give unto जे you. प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला देत आहे. When Jesus Christ was to be crucified, असे श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात that आले. same night he took the bread, gave thanks unto the Lord, and said, त्याने भाकर घेतली, यशोपकार स्मरण केल्याने म्हटलंय, Take, eat, this is my body. घ्या खा हे माझं शरीर आहे. Then he took the cup त्याने ब्याला and भेटला, did the same way, तशाच प्रकारे केलं. and said to disciples, Take and drink, this is my blood. त्याने शिष्यांना म्हटलं, घ्या आणि प्राशन करा हे माझं रक्त. As many times as you take this communion, जितक्यांदा तुम्ही हे प्रभोजन घेता, you declare my death and resurrection till I come. तुम्ही घोषणा करता माझा मृत्यू आणि पुनरुत्थान मी येऊसपर्यंत. Loving Heavenly Father, we thank you for your love that you have shown to us. प्रेमळ स्वर्गीय पिता, आभार मानतो जी प्रीती तू आम्हाला दाखवलीस. We thank you that you have sent your Son Jesus Christ, आभार मानतो जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला तू पाठवलं. who loved us so much त्याने आम्हाला एवढी प्रीती केली that he took all our sins upon himself आणि सर्व पाप स्वतःवर घेतले. and he went on the cross, वधस्तंभावर तो गेला, shed his precious blood, मौल्यवान रक्त आमच्यासाठी त्याने सांडलं, took the stripes on his back, पाठीवर फटके घेतले and give us life and healing. त्याने आम्हाला आरोग्य व जीवन दिलं. And as we partake in this communion, या प्रभोजनात आम्ही सहभागी होत असतो. bless everyone that we partake. प्रत्येक जण जो सहभागी होईल Strengthen त्याला us, empower us, and heal her. शक्ती सामर्थ ताकद देऊन आरोग्य दे. In Jesus' precious name we pray. च्या मूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, तेरी जय हो प्रभु, I request Brother Dinesh Godke to please come forward. तेरी जय
Brother Kenkar, Sagar Kenkar, please come forward. Brother P.D. Thomas, Brother Ruben Joel to please come forward. सब कुछ हमें दिया
Is there anyone who has not yet received the bread or the cup? Please lift up your hand. जर कोणाला भाकर किंवा द्राक्षरस मिळाला नसेल, कृपा करून आपला हात उंच ठेवा. Let us take the bread that represents the body of the Lord Jesus भाकरीचं Christ. सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup that represents the blood of the Lord Jesus Christ. त्यालाच प्राशन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. As the cups are being collected, shall we all stand in the presence of the Lord and let us declare the victory of the Lord through this hymn. जा सांगा मम बंधुजना आलोची दुनिया वरना. जा सांगा मम बंधुजना आलोची दुनिया वरना. मरणाची मोडून नाती आर्यने सर्वासोमी. भीती कुणाची दुर्ली साची दीनबलाची क्रांती घडे जगती जाना. विजयी विठुन साराना. क्रांती घडे जगती जाना. विजयी विठुन साराना. जा सांगा मम बंधुजना आलोची दुनिया मरणा. का बसला दडुनी मागे दिसला का तरी वासागे. सोडून दोन्ही बहुआनंदी सारा संधी का शुभवृत्ताचा गाना. कळवा तारक वरदाना. का शुभवृत्ताचा गाना. कळवा तारक वरदाना. जा सांगा मम बंधुजना आलोची दुनिया मरणा. आलोची दुनिया मरणा. आलोची दुनिया मरणा. Something give a clap of praise to the King of Kings and the Lord of Lords. राजाच्या राजा प्रभूच्या प्रभू Jesus is risen. योग्य He is alive. जिवंत आहे. Give you all the glory, honor, and
praise. गौरव सन्मान स्तुती You आम्ही deserve the highest praise, Lord. करतो. अतिउच्च स्तुती We योग्य आहे प्रभू. worship you, Lord, and the आम्ही Father. उपासना भक्ती We करतो. dedicate our lives into your hand, Lord. प्रभू आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. Let your name be glorified through our lives, we pray. प्रार्थना करतो आमच्या जीवनाद्वारे तुझ्या नावाचं गौरव In होते. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने आम्ही And प्रार्थना everybody करतो. said, Amen. सर्वांनी म्हणावं आमेन. Amen. You may be seated in God's presence. प्रभूच्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. आनंद होत The word आहे. of God says that those who are planted in the house of the Lord shall flourish in the courts of the Lord. या दिवशी Amen. सांगतं जे परमेश्वराच्या घरात रोपले आहेत ते परमेश्वराच्या अंगणात समृद्ध And होते. when we are planted in the house of the Lord on the first Sunday and throughout all the Sundays of the year, we shall truly be flourished in the courts of the Lord. जे पहिल्याच रविवारी परमेश्वराच्या घरात रोपलेले आहे पूर्ण वर्षभर परमेश्वराच्या अंगणामध्ये समृद्ध होते. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. या ठिकाणी येऊन परमेश्वराची भक्ती करण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर विनंती आहे आपल्या जागावर उभं राहावं. We are so glad to see Brother and Sister Rajaram. They were very sick. We prayed for them and God has healed them and they are in the house of the Lord. ब्रदर राजाराम आणि सिस्टर राजाराम आजारी होते. प्रार्थना केली आणि ते देवाच्या घरात आहेत. देवाच्या नावाला धन्यवाद. Church prays, God answers our prayers. मंडळी ज्यावेळेस प्रार्थना करते मंडळीच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ This year has दे. been declared as the year of being qualified to live in the kingdom of heaven by studying the names of Jesus in the Bible. हे वर्ष जाहीर करण्यात आले येशू ख्रिस्ताच्या नावाने शिकून स्वतःला स्वर्गासाठी पात्र करण्याचे In वर्ष. Gospel of John chapter number 1 verse number 29, we see that when the next day when John saw Jesus coming to him, he said, "Behold the Lamb of God that taketh away the sins of the world." आपण योहान करून सुवर्तमानाचा पहिला अध्याय दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. Lamb of God is the title being given to Jesus Christ. येशू ख्रिस्ताला देवाचं कोकरा हे नाव देण्यात आलं At आहे. the very dawn of the ministry of Jesus Christ is given a title that talks about his destiny, not only to be a sin for us, not only to take death, but to overcome death and the power of sin on the cross of Calvary. आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताला हे पद दिलेलं आहे. केवळ तो पापावरती सत्ताच मिळणार नाही, वधस्तंभावर मरणार नाही, परंतु जगाचे पाप हरण करणारा तो देवाचा Jesus कोकरा. Christ is not just a promised Lamb of God, but he is the prepared Lamb of God to take away the sins of the world. येशू ख्रिस्त केवळ आपल्याला अभिवचन दिलेला कोकरा नाही, परंतु तो तयार करायला कोकरा आहे जो जगाचे पाप हरण करणारा. In Gospel of Luke chapter number 1 verse 26 to 38, we see that how God prepared Mary to be the medium of bringing the Lamb of God in the world. आपण पाहतो देवाने लुककृष्णवर्धमान याचा पहिला अध्याय 26 ते 38 वचनामध्ये त्याने उपदेश केलेला आहे की जो देवाचा कोकरा येणार आहे जगाचे पाप हरण Let's turn करण्याकरिता. our Bibles to Gospel of Luke chapter 1 and we shall read verse 26 and 28. 26 to 28. योहान कृष्णवर्धमान याचा पहिला अध्याय 26 ते 38 वचन आपण वाचणार आहोत. And in the 6th month, the angel Gabriel was sent from God unto a city of Galilee named Nazareth, to a virgin espoused to a man whose name was Joseph of the house of David, and the virgin's name was Mary. And the angel came in unto her and said, Hail thou that art highly favored, the Lord is with thee, blessed art thou among women. लुककृष्णवर्धमानाचा पहिला अध्याय 26 ते 28 वचने. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल दूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ बरोबर असो. A place was reserved for the prepared Lamb of God to come in the world. जागा तयार करण्यात आली होती की देवाचा कोकरा जो जगाचे पाप हरण करणारा तयार होता. Verse 26, the word of God says 26 वचनामध्ये म्हटलं that the आहे angel Gabriel came, and verse 27 says, to a virgin espoused to a man whose name was Joseph. आपण पाहतो गब्रिएल दूत तिच्याकडे आला. योसेफाच्या बरोबर तिचं वागदान झालं होतं. तिचं नाव मरिया. Joseph was not married to Mary but espoused. आपण पाहतो की योसेफाचं मरियाबरोबर लग्न झालं नव्हतं, परंतु In the- त्यांचं वागदान झालं In the होतं. Jewish custom, साखरपुडा झाला there होता. were two important events before the marriage. आपण पाहतो यहुदी संस्कृतीमध्ये
दोन घटना फार महत्वाच्या होत्या. Engagement where the families, concerned families used to meet together आणि मागणी म्हटले की जे कुटुंब आहेत ते कुटुंब एकत्र येत to असे plan out for the wedding. आणि ते योजना करत असत And then लग्नाची. betrothal or espousal was a place where the two concerned people, boy and the girl, used to come together. आपण पाहतो की ज्यांचं होणारं लग्न होतं त्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी एकत्र येत असे. Boy and the girl, when they come together, it was a very serious event, and that would show that the marriage was confirmed. आणि ज्यावेळेस मुलगा आणि मुलगी एकत्र येत होते त्यावेळेस फार गंभीर बात होती. हे दाखवण्याकरिता की त्यांचं लग्न हे If खात्रीपूर्वक at all आहे. it would be broken, it would be broken by divorce. जर ते त्यांना जर एकमेकापासून विभक्त व्हायचं ते सुटपत्र घेऊन. And here we see that Mary is so frightened, afraid, because she knew that if the people would come to know that she's been conceived by the Holy Spirit, whom all she would explain the miracle birth of the Lord Jesus Christ. मरिया इतकी घाबरली होती की पवित्र आत्म्याने जो गर्भवतीच्या पोटामध्ये होता किती जणांना त्याचं ते स्पष्टीकरण देत राहील. God prepared the womb of Mary as a virgin to bring forth the prepared Lamb of God in the world. देवाने मरियाच्या उदराला तयार केलं होतं की जो तयार कोकरा या जगात येणार होता त्यासाठी. Unlike the engaged boy and girl today, in those days, the engaged boy and girl used to live a holy life before God and before each other. आजच्या सारखं नाही परंतु त्या काळामध्ये जे मुलगा आणि मुलगी ज्याचे मागणी झालेले आहे ते देवासमोर आणि एकमेकाबरोबर शुद्ध पवित्र असं जीवन जगत Nowadays, असे. story is different. आजच्या काळातील बातच वेगळी When आहे. person is engaged, when person is engaged, एखाद्या व्यक्तीचा साखरपुडा the होतो engagement ring is as if they got a license to roam आणि everywhere. त्यांना अंगठी मिळते मागणीची असं वाटतं की परवानाच मिळाला काय करायचं ते करा. Whenever I get an opportunity to have conduct engagement, I tell them ज्यावेळेस मला संधी मिळते त्या ठिकाणी मागणीची विधी the करण्याकरिता engagement ring is not a license to roam. आणि मी तुम्हाला सांगतोय ही जी अंगठी तुम्हाला ही साखरपुड्याची काय That, परवाना नाही इकडे इकडे that भटकायची. joy should be kept till after marriage. आणि तो आनंद लग्नापर्यंत ठेवला But the पाहिजे. story is different. पण आजची गोष्ट वेगळी But when आहे. we come to Mary, त्यास मरियाकडे आपण येतो. she was afraid ती घाबरली because she was prepared, but she never knew how you will explain people that before marriage she is carrying. आणि तिला विचार येत होता की लोकांना मी कसं काय स्पष्ट करून देतो की देऊ की लग्नाच्या अगोदरच मी गर्भवती Some of आहे. you may say, Pastor, what is the importance of this? तुम्ही म्हणताल पाळक साहेब याचं महत्व काय आहे? Romans chapter 5 verse 12, the word of God says, रोमकरसपत्राचा 5वा अध्याय 12 one man वचन. committed sin, एका मनुष्याने and पाप the entire केलं. humanity became sinful. सर्व मानवजात त्यामुळे पापी One झाली. man died, and the death passed on to all men. एक मनुष्य मरण पावला आणि सर्व मृत्यू मानव But the जातीत first आला. promise after the sin, the judgment and the death was in Genesis chapter 3 verse 15, the proto-evangelium, the promise of the Redeemer and the Lamb of God. आपण पाहतो पहिलं अभिवचन परमेश्वराने दिलं जे उत्पत्ती याचा 3रा अध्याय 15व्या वचनामध्ये की जो मुक्ती देणारा दाता आहे तो येणार आहे. परमेश्वराचा कोकरा येणार आहे लोकांना पापापासून सुटका देण्याकरिता. God reserved the womb of Mary so that she could be a medium where the Son of Man, the Lamb of God, can come into the world without being contaminated by the sinful blood. आपण पाहतो देवाने मरियाची जी उदरा होती तिला आरक्षित केलं जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये येईल. कुठलाही दूषित रक्त त्याच्या शरीरामध्ये असणार नाही. Right from the womb to the tomb, Jesus Christ faced through all the situations that we go through in our life, was in the human limitations, but he never committed a sin, and that's why he could take our sin on the cross of Calvary. आपण पाहतो उदऱ्यापासून तर कबरेपर्यंत येशू ख्रिस्ताने कुठल्याही प्रकारचं पाप केलं नाही. जरी तो मानव होता तरी देखील तो पवित्र आणि शुद्ध आणि निष्पाप The राहिला. place that was reserved was not by an accident, but it was a prophesied place. आपण पाहतो जी जागा होती ती काय त्या ठिकाणी अपघाताने नव्हती परंतु परमेश्वराने त्याच्याबद्दल Isaiah- भविष्यवाणी केली होती. In Isaiah chapter number 7 verse number 14, the word of God says, the virgin shall bring forth a son. यशायाचा 7वा अध्याय 14 मध्ये म्हटलंय की कुमारी गर्भवती होईल. Then the prophecies carried on in Isaiah chapter 9 verse 6, the word of God says, for unto us a son is given, unto us a child is born. आपण पाहतो तीच भविष्यवाणी पुढे आपण पाहतो यशायाचा 9वा अध्याय 14 वचनामध्ये 6व्या वचनामध्ये सांगितलंय आंबासाठी पुत्र जन्मला आहे आंबासाठी बाळ जन्मला आहे. It was not an ordinary
ordinary birth, but the extraordinary birth being prophesied right from the time when the first promise of the Lamb of God was made. आपण पाहतो जी भविष्यवाणी केली होती ती असाधारण भविष्यवाणी केली होती. परमेश्वराने ज्यावेळेस पहिल्या वेळेस सांगितलं की देवाचा कोकरा या जगात येणार आहे. Both of these verses, Isaiah 7:14 and Isaiah 9:6, is that God would move in a miraculous manner to bring the prepared Lamb of God for us. आपण पाहतो यशायाचा 7वा अध्याय 14 वचन 9वा अध्याय 6 वचनामध्ये सांगितलं की देवाने जे अभिवचन दिला होता तो कोकरा या जगामध्ये येणार होता आणि तो होता मसीहा. Thirdly, the place that was reserved by God to bring the prepared Lamb of God was a prepared place. आपण पाहतो तिसरी गोष्ट जी जागा तयार केली होती परमेश्वराने त्या भविष्यवाणीमध्ये सांगितलं ती तयार केलेली जागा होती. According to the Jewish custom, it was not a surprise for the people, especially for the Jewish people, that Messiah would be born. एक यहुदी लोकांसाठी एक आश्चर्य नव्हतं की मसीहा येणार आहे. त्यांना माहिती होतं की मसीहाचा जन्म होणार Many आहे. devout Jewish girls were hoping that through her the Messiah would come in the world. पुष्कळशा यहुद्या कुमाऱ्या असा विचार करत होत्या की आमच्याद्वारे मसीहा या जगात येईल. But God chose in His sovereignty Mary. परंतु देवाने त्याच्या सार्वभौममध्ये कुणाची She निवड केली तर knew, she मरियाची. was aware that the Messiah would be born out of the virgin. तिला माहिती होतं की मसीहाचा जन्म कुमारीद्वारे होणार But she आहे. did not know how it would be. पण तिला माहिती नव्हतं कसं ते And होणार. that's why when the angel Gabriel came and gave the message to Mary, ज्यावेळेस देवदूत गॅब्रिएल आला आणि तिला संदेश she दिला was afraid त्यावेळेस and said that how can this be since I know not a man. ती घाबरली कारण ती म्हणाला मला पुरुष ठाऊक नाही. It was the prepared place of God. देवाची तयार केलेली ती जागा. Mary did not know how the Messiah would come. मरियाला माहिती नव्हतं की मसीहा कसा येईल. But she made herself available for the will of God. पण देवाची इच्छेला स्वतःला She उपलब्ध said तिने that let केलं. it be done according to your word. ती म्हटली तुझ्या वचनाप्रमाणे हो. Are we able to say that, Lord, let it be done according to your word in my life? आपण म्हणू शकतो का देवाला देवा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या We जीवनात are so हो. concerned about our logic. आपल्या तर्कामध्ये आपण इतके When we गुंतलेलो pray to आहोत. God, we expect God to give us answer in the square that we put God in. आपण प्रार्थना करतो आपण म्हणतो देवा त्या चौकटीत मी तुला ठेवलंय त्या चौकटीत माझ्या Maybe प्रार्थनेचं this उत्तर morning दे. you are expecting answer of your prayer. आज सकाळी तुम्ही अपेक्षा करत असाल तुमच्या Don't प्रार्थनेच्या expect the उत्तराचं. answer of your prayer according to your logic. तुमच्या तर्काप्रमाणे प्रार्थनेची उत्तरची अपेक्षा करू Our नका. God is a sovereign God. आपला देव सार्वभौम. He knows how to do great and mighty things beyond our expectations. आपल्या कल्पनेपलीकडे त्याला माहिती आहे की पराक्रमी महाकृत्य कसे करायचे. How the Lamb of God would come in the world was beyond the expectation of or the mindset of Mary. मरियाच्या मनाच्या स्थितीच्या पलीकडे होते की मसीहा कसा जन्माला येईल. But she said, तरी ती म्हणाली let it be according to your will. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. Jesus Christ was born through Mary, a woman that was pious, a woman that was pure, and was woman that was able to accept the will of God in her life. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कुमारीद्वारे झाला जी देवाची इच्छा स्वीकारायला तयार होती, जी शुद्ध होती, जे पवित्र होती. In Gospel of Luke chapter number 1 verse number 29 to 33. लुकर्षवर्तमानाचा पहिला अध्याय 29 ते And 33 when she वचने. saw him, she was troubled at his saying, and cast in her mind what manner of salutation this should be. And the angel said unto her, Fear not, Mary, for thou hast found favor with God. And behold, thou shalt conceive in thy womb, and bring forth a son, and shalt call him his name Jesus. He shall be great, and shall be called the Son of the Highest. And the Lord God shall give unto him the throne of his father David. And he shall reign over the house of the Jacob forever, and of his kingdom there shall be no end. लुकर्षवर्तमान पहिला अध्याय 29 वचनापासून पुढे. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझवर झाली आहे. पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परतपाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. In verse 31 and verse 32, we see that the promise of a special child is given. आपण आता 31 आणि 32 वचनामध्ये त्या विशेष पुत्राच्या जन्माबद्दल Mary is told अभिवचन. that she will not just become a mother of a human being or human child, but a child that will be extraordinary, not as an innocent child, but a ruler at his birth. आपण पाहतो मरियाला देवाने सांगितलं की
तो अधिकारी असा मुलगा म्हणून जन्माला येणार आहे, तो असाधारण असा असणार He will आहे, also be the son of the highest. तो परात्पराचा पुत्र असणार आहे. There are kings who were born as a baby and later became a king, but there is only one Jesus who was king at his birth. He reigns forever and his kingdom shall be forever and ever and ever. आपण पाहतो की ज्यावेळेस एखादा मूल जन्म घेतात त्याच्यानंतर तो राजा बनतो, परंतु आपण पाहतो येशू ख्रिस्ताचा जन्म एक राजा म्हणून झालाय आणि तो सदा सर्व काळासाठी राजा आणि राजा आणि राजा आहे. This morning the question is not about whether his kingdom shall be forever and ever and ever or not. आजचा हा प्रश्न सकाळी हा नाही की त्याचं राज्य युगाने असेल किंवा नाही, But the question is that is Jesus the king of our lives? प्रश्न आहे की आपल्या जीवनाचा राजा येशू आहे It is का. very easy for us to say that I accept Christ as my personal savior. फार सोपं आहे आपल्याला म्हणाले की येशू ख्रिस्ताचा मी वैतारणा म्हणून स्वीकार करतो. Every moment we partake in the table of the Lord is a renewal of our commitment that Jesus, you are the Lord of my life. प्रत्येक वेळेस प्रभू भोजन आपण घेतो, आपण नवीन कर्कण करतो आणि समर्पण करतो आणि म्हणतो प्रभू येशू तू माझ्या जीवनाचा प्रभू आणि राजा. This promise revealed in his preparation was a promise of a saving child. त्याची ही तयारी होती, अभिवचन होतं की जो मूल असणार आहे तो The तारणारा. angel said to Mary that you shall name him Jesus. देवदूताने मरियाला सांगितलं त्याचं नाव येशू ठेव. Again, Jesus, the name Jesus was not an unusual name. आणि त्या ठिकाणी येशू त्यावेळेस येशूचं नाव म्हणजे आगळं It वेगळं was असं a नव्हतं, quite common name. सामान्य असं नाव But होतं. when the angel said to him, you shall name him Jesus, that name declared the purpose why the Lamb of God was sent in this world. ज्यावेळेस देवदूत म्हणाला की येशू हे नाव ठेव, त्यावेळेस जे तयार केलेला कोकरा आहे त्याचा उद्देश काय या जगामध्ये, ते अभिवचन काय आहे हे महत्वाचं होतं. Mary had no idea that the son she would deliver would be the son that will deliver the world from their sin. मरियाला एक कल्पना नव्हती की ज्या फुलाची प्रस्तुती करल तो मुलगा जो आहे जगाचा तारणारा होईल. Mary had no idea that the son she would deliver would be the hope for the lost sinner, the way, the truth and the life, according to John 14:6. मरियाला माहिती नव्हतं की ज्या पुत्राला ती जन्म देईल तो पुत्र मार्ग सत्य व जीवन, जे लोक पापी आहेत त्यांचं तारण करणारा. Not not an ordinary child. तो सामान्य असं But he बाळ was an नव्हता, extraordinary child. असाधारण असं ते Verse पुत्र 32 होता. and 33, the word of God says 32-33 वचन, that this child would be a sovereign child. तो ते मूल जो पुत्र जो आहे सार्वभौम The word of असेल. God says, and he shall reign over the house of Jacob forever, and his kingdom there shall be no end. तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. What a great plan of God to bring the Lamb of God that was prepared before the foundations of the earth. किती महान देवाची योजना, तो देवाचा कोकरा जगाच्या स्थापनेपूर्वी परमेश्वराने ते अभिवचन Verse दिलं. 34 to 38 talks about the power that was released in the preparation of the Lamb of आपण God. पाहतो 34 ते 38 वचनामध्ये सांगितलंय की जो कोकरा येणार होता त्याच्यामध्ये असणारं सामर्थ्य. Verse 34 and 38, the word of God says that when she was afraid how this could happen, when she had no idea about the plan of God, the word of God says that God, the angel of God said, you go to Elizabeth, she who was called to be barren, never to be fruitful, she is bearing and carrying and having a child in her womb. जास्ती घाबरली त्यावेळेस देवदूताने त्याला सांगितलं की जी आलिशबाई तिच्याकडे जा, जी वांज होती परंतु आता तिला 6वा महिना आहे, तिच्या उदरामध्ये बाळ आहे. There was a doubt in her mind. तिच्या मनामध्ये शंका The होती. angel of God told that Elizabeth is the one who will equip you and strengthen your faith. ज्यावेळेस तिच्या मनामध्ये शंका होती, देवाच्या दूताने सांगितलं आलिशबाईकडे जा, ती तुझ्या विश्वासाला सबळ करेल Today- आणि तुझ्या विश्वासामध्ये वाढ Today होईल. Elizabeth may not be there, आज एलिशिबा नाही, but we have the word of पण God. आपल्याकडे देवाचं वचन The word of आहे. God is to strengthen our faith. देवाचं वचन आपला विश्वासाला सबळ You might be करण्याकरिता. having doubt clouding your mind. तुझ्या मनामध्ये You शंकेचा may ढग not know असेल, how it's going to तुम्हाला माहित नाही happen. कसं होणार. You may be weak in your faith. तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही Let us दुर्बळ take the word असाल. of God as it is. देवाचं वचन आहे तसं The word घेऊया. of God is not a black ink on white paper. देवाचं वचन पांढऱ्या कागदावर काळी शाई Isaiah chapter नाही. 55 verse 11, the word of God says, the Almighty God says, my word that proceeds out of my mouth will not return empty unless it fulfill its word. यशाया 55:11 मध्ये म्हटलंय की देव म्हणतो माझं वचन ज्या कार्यासाठी पाठवलंय ते विफळून कधीच येणार नाही. For Mary, it was Elizabeth to strengthen her faith. मरियासाठी तिचा विश्वास वाढवण्याकरिता कोण For होतं? us, we आलिशबा. have the word of पण God. आपल्यासाठी काय आहे ते The word देवाचं of God is वचन. there to
strengthen our faith. देवाचं वचन आहे की आपल्या विश्वासाला सबळ Romans chapter करण्याकरिता 10 verse 17, the word of God says, faith comes from hearing and hearing the word of God. रोमकरासपत्राच्या 10 ते 17 वचनामध्ये म्हटलंय विश्वासा वार्तेने आणि देवाच्या वचनाच्या वार्तेने येतो. Verse 35 to 38 talks about the power revealed to cast away every kind of doubts in the life. 35 ते 38 वचनामध्ये लिहिले की आपल्या मध्ये परत येणारे प्रत्येक शंका The word of तो God काढून says टाकणार आहे. in verse number 37, 37 वचन in Gospel of Luke chapter number 1 verse number 37, लूक ऋषीवर्धमान पहिला अध्याय 37 word of वचन. God and the promise of God is here. देवाचं वचन आणि For अभिवचन. with God nothing shall be impossible. कारण देवाला काहीच अशक्य होणार If there is नाही. impossibility in your life, तुमच्या जीवनामध्ये काही अशक्यता is there असेल, a family problem that is impossible in your own own efforts? तुमच्या कुटुंबाने स्वतःचे प्रयत्न करून गोष्टी अशक्य Are असतील, you sick with a sickness that you think that nobody can heal you? तुमचा आजार असेल तुम्हाला वाटतं कुणी बरं करणार नाही, Are you in a financial crisis you think that you cannot come out on your own strength? तुमच्याला पैशाची अडचण आहे तुम्हाला वाटतं तुमच्या The स्वतःच्या बळाने बाहेर same शिकू शकत promise नाही. of God that was made to Mary is the same promise that with God there is nothing impossible. जे अभिवचन परमेश्वराने मरेला दिलं तर तेच अभिवचन परमेश्वराला आपल्याला देते. देवाला काहीच अशक्य होणार नाही. The power in the blood of Lamb that can cleanse our sins. ते सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये The आहे, ते power- आपल्या सर्व पापाला क्षमा करू The शकतात. power in the stripes that the Lamb of God took upon ourselves can heal us. देवा प्रभू येशू ख्रिस्ताने जे फटके घाले त्याच्यामध्ये सामर्थ्य आपलं आरोग्य देण्याचं. Same Lamb of God, there is nothing impossible. त्याच देवाच्या कोकराबरोबर कुठली गोष्ट अशक्य Let us all नाही. stand in the presence of the Lord. सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे We राहूया. thank God for Jesus Christ, who is the prepared Lamb of God. त्याचा आभार मानू की येशू ख्रिस्त The देवाचा तयार केलेला fountain of the कोकरा. blood of the Lamb of God has never dried up. प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा कोकरा त्याच्या रक्ताचा धारा अजून Even काही now, सुकलेला नाही. the power of the blood of the Lamb is available for us. प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा कोकरा त्याचा रक्त आजही Let us उपलब्ध sing this आहे. beautiful hymn and let's glorify the name of the हे Lord. गीत गाऊया आणि परमेश्वराच्या नावाचे There गौरव is करूया. power, wonder working power in the name of the Lord. प्रभू येशूच्या रक्तामध्ये सामर्थ्य If अद्भुत there कार्य is anything करण्याचं. impossible in your sight, तुमच्या दृष्टीने काही अशक्य असेल, do not be discouraged. निराश होऊ नका. There is power in the blood of the Lamb. कोकराच्या रक्तामध्ये If सामर्थ्य you are आहे. having impossible situation, तुझ्या जीवनात अशक्य do परिस्थिती not be असेल, afraid. घाबरू नका. There is power in the blood of the Lamb. कोकराच्या रक्तात सामर्थ्य Your आहे. situation may say this is impossible. तुमची परिस्थिती म्हणाल अशक्य, Your family problem may say this is impossible. कौटुंबिक समस्या म्हणाल No अशक्य. matter who has spoken what about you, don't worry. कुणी काही तुमच्याबद्दल बोललं चिंता करू नका. There is wonder working power in the blood of the Lamb. येशू ख्रिस्ताच्या Let रक्तामध्ये us अद्भुत sing सामर्थ्य this करण्याचं song कार्य आहे. and let us declare the power of God. हे गीत गाऊया प्रभूच्या सामर्थ्याची घोषणा There करूया. is power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, wonder working power in the precious blood of the Lamb. There is power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, wonder working power in the precious blood of the Lamb. Shakti hoy, 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 Param Shakti hoy.
the precious blood of the Lamb. In the precious blood of the Lamb. In the precious blood of the Lamb. Let's clap our hands to the prepared Lamb of God, Jesus Christ. येशू ख्रिस्त We We glorify your name, Lord. जनाचा गौरव करतो. We thank you, Father, for your Son, Jesus पिता Christ. आम्ही आभार मानतो तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. Help us to be prepared for your coming, Lord. प्रभू आमची तयारी कर की तुझ्या येण्यासाठी आम्ही तयार Lord, help us असावं. to find ourselves as holy as you want us to be, Lord. प्रभू आम्हाला साहित्य कर जसं तू आम्हाला पवित्र पाहू इच्छित तसं आम्ही पवित्र Lord, व्हावं. in our impossibilities, help us to believe in you because you are a God of possibilities. प्रभू आम्ही अशक्यमध्ये ते मध्ये परमेश्वर आम्हाला सहायता कर की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवा कारण तू शक्य करणारा देव Lord, if there is आहे. anybody over here who have never accepted Christ as their personal प्रभू Savior, जर इथं कोणी असेल की येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारण let this म्हणून be स्वीकारलं the time असेल. that we will accept you as our personal Savior. प्रभू ही वेळ असू दे की त्याने येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारण म्हणून And we स्वीकारावं. who have already accepted you as the personal Savior, आम्ही जे प्रभू येशू ख्रिस्ताला अगोदरच वैयक्तिक तारण म्हणून every स्वीकारलं day आहे. help us to claim your kingdom and let your kingdom be established in our life forever, forever and forever. दररोज आम्ही तुझ्या राज्याची घोषणा करावी आणि तुझ्या राज्याची स्थापना आमच्या जीवनात युगानुयुग युगानुयुग युगानुयुग. Lord, as we go out of this place, प्रभू या ठिकाणात आम्ही परत जात असताना help us to take your gospel तुझं शोर्धमान घेऊन जाण्याकरिता to आम्हाला the सहायता people who are कर. groping without truth, without way and without life. ज्या लोकांना सत्य माहिती नाही मार्ग माहिती नाही जीवन माहिती नाही त्यांच्यापर्यंत आम्ही घेऊन जावं. Let our lifestyle itself be an open witness for प्रभू others. आमच्या जीवन पद्धतीच लोकांसाठी खुली साक्षी होते. And as you use us for that purpose, O प्रभू Lord, त्या उद्देशाने जास्त आमचा उपयोग करशील. help us to find ourselves humble at the feet of the cross, आम्हाला सहायता कर किंवा त्याच्या चरणाजवळ आम्ही नम्र होऊ. saying that, Lord, let you increase and I decrease. प्रभू आम्ही म्हणावं प्रभू तुझी वृद्धी आमचा राज. Use us for that purpose, we pray प्रभू in त्या this week. उद्देशाने आमचा उपयोग कर अशी आम्ही प्रार्थना In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Everybody said, Amen. सर्वांनी म्हणावं आमेन. Amen. आमेन. And now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. Amen. You may be sitting in God's presence. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. Let us remember that next Sunday we are going to celebrate Bible Society of India Sunday. लक्षात ठेवा पुढचा रविवार बायबल सोसायटी ऑफ इंडिया म्हणून आपण साजरा करणार We are आहोत. going to have a special offering for the printing of the Bibles for Bible Society of India. विशेष दानाला आपण घेणार आहोत बायबल सोसायटी ऑफ इंडियासाठी This बायबल coming, छापण्याकरिता. this coming Saturday at 6 o'clock, we all are going to gather over here with our family and friends for Bhajan Sandhya आपण with येणार Brother आहोत. Kiran Kale. शनिवार आहे आपण किरण काळ्याबरोबर जे काय भजन साहित्य आयोजित केले आपण येऊया मित्रगणांना घेऊन येऊया शनिवारी संध्याकाळी 6 If you are वाजता. celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, may I request you to please stand. वाढदिवस लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे की आपण उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to my wife. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. कृपा परमेश्वर प्रार्थना करतो प्रियजन या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस We साजरा thank you, करतात. Lord, for your faithfulness in their personal and marital life till now. प्रभू आभार मानतो आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक वयोजनात तू विश्वासू As आहे. they enter into a brand new year of their life, प्रभू त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them असताना to experience more of your faithfulness, providence, and protection. प्रभू त्यांना अधिक आणि विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठा Let all the promise of your word be fulfilled in their प्रभू lives. वचनाचे अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण हो Show them many more birthdays and आणि anniversaries. अधिक वैयक्तिक वाढदिवस लग्नाचे We as a वाढदिवस church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने आशीर्वादित Jesus' करतो. name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना Amen. करतो. आमेन. You may be sitting in God's presence. सानिध्यात आसन Let ग्रहण us करूया. worship the Lord by giving God's tithes, our offering and missionary offering unto the Lord. ज्याचं दर्शन संपलं दानार पण सेवा कार्याचं दानार पण परमेश्वर भक्ती Senior करूया. pastor and pastor staff will stand right behind the church to meet you. वरिष्ठ पालक आणि सर्व पास्टर्स चर्चच्या मागे असतील तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. Have a blessed week of possibilities in God. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि येणारा आठवडा प्रभूची सर्व शक्यता तुमच्या जीवनात हो.
यहोवा का है। युद्ध हमारा नहीं है, युद्ध यहोवा का है। युद्ध हमारा नहीं है, युद्ध यहोवा का है। हमारा नहीं है, युद्ध यहोवा का है। युद्ध हमारा नहीं है, युद्ध यहोवा का है। उठाया जाए